कोथिंबीर वडीसाठी 1 बाउल बेसन, 5 टेबलस्पून तांदळाचे पीठ, 2 मोठे चमचे आलं लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट, 2 मोठे चमचे गरम मसाला, 1 टेबलस्पून मालवणी मसाला, शेंगदाणा कूट, 2 चमचे तीळ, हे कोकमाचे आगळ 2 छोटे चमच घेतलेले आहेत, कसुरी मेथी 1 टीस्पून, 2 चमचे तेल, छोटासा तुकडा गूळ, हिंग थोडंसं घ्यायचं, मीठ स्वादानुसार, बारीक चिरून घेते. ही संपूर्ण कोथिंबीर बारीक चिरून घ्यावी. आता यात मी मीठ घालते, चवीनुसार मीठ घालायचं आणि थोडंसं हे करून घ्यायचं. त्याला पाणी सुटेल आणि 5-10 मिनटं असंच ठेवायचं. 2 चमचे गूळ घालत आहे, 2 चमचे आलं लसूण पेस्ट, तिथून हे घालून थोडं मळून घ्यायचं. त्याला आता ते थोडं पाणी सुटलेलं आहे, त्यामध्ये 2 चमचे गरम मसाला, 2 चमचे तीळ, मालवणी मसाला 1 टेबलस्पून, थोडीशी कसुरी मेथी, थोडं 1 चमचा शेंगदाणा कूट, अर्धा हिंग, गूळचं पाणी केलं ते घालते, तेल, त्यामध्ये मिक्स करण्यासाठी तांदळाचं पीठ, हे पीठ लागेल तसं घाला, बेसनचं पीठ आधी थोडं मिक्स करून मग घ्या. तेल लावते. टोप ठेवला आहे गॅसवर मी टोप ठेवला आहे, त्यात पाणी घातलं, गॅस चालू करते आणि आता चाळणी ठेवली, त्याला तेल लावलं, गॅस चालू केली, गॅस मीडियमवर आहे आणि आता ह्या 3 रोल झालेले आहेत. आता मी उकळत ठेवले आहे, 15 मिनिटांनी गॅस बंद करायचा, थंड होऊन मग वड्या गॅसवर तेल तापायला ठेवलेलं आहे, गॅस बारीक आहे. आता मी कोथिंबीरच्या वड्या कट करते. तर मी ह्या वड्या कट करत आहे. या वड्या तुम्ही तळून पण खाऊ शकता किंवा उकडलेल्या पण अशा पण खाऊ शकता, खूप छान लागतात.